मढी यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना यावर्षी सुद्धा बंदी घातली गेली। मढी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला। आमदार संग्राम जगताप यांच्याकडून या निर्णयाचं मात्र समर्थन केलं गेलं। हायकोर्टाचा स्टे असूनही बंदी घातल्याचा मुस्लिम व्यावसायिकांनी मात्र आरोप केला। जे मढी देवस्थान ज्याला म्हणजे 1,500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, त्या देवस्थानवरती काही लोकांनी वक्फ बोर्डाकडे दावा दाखल केला की आमचं देवस्थान आहे। मग अशा चैतन्य कार्यक्रमात महाराजांच्या संजीवन समाधीस्थळी जर कुठं असं होत असेल तर स्वाभाविक आहे तिथं गाव पातळीवरती कुठतरी त्या लोकांचं देखील आपल्याला एक जन आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला। त्याच्यानंतर तिथं आमसारख्या कार्यकर्ते देखील बोलले होतं। तिथं मोठा हिंदू जन आक्रोश मोर्चा झाला। तिथं अनेक हिंदू समाज मोठ्या संख्येमध्ये जमाव तिथं निर्माण झाला आणि मागच्या वर्षी देखील त्यांनी यात्रा उत्सवाच्या वेळी जाहीर केलं की आम्ही कुठल्याही प्रकारे इतर धर्मियांना हिंदू सोडून आम्ही कोणालाही तिथं दुकान यात्रेच्या लावून देणार नाही। मढीमध्ये जी यात्रा भरती ही मागच्या वर्षी भरली होती। मागच्या वेळेस ज्यावेळेस ठराव घेतला होता सरपंचांनी, त्या ठरावाचा आम्ही संभाजीनगरमध्ये हायकोर्टामध्ये ती अपील दाखल केली होती। त्या ठरावाला स्टे घेतला होता आणि ती स्टेची नक्कल आमच्याकडे आहे। आम्ही ग्रामपंचायत दिली, ग्रामपंचायतीला प्रत्येक कोणची कागद दिले तरी ते आमच्याकडे आलेच नाही। हे कागदच नाही यांचे मुस्लिमाचा असंच आहे तसंच आहे। प्रत्येक वेळेस हा माणूस जो आहे का फक्त द्वेष कसा पेरला जाईल, सगळे एकोप्याने राहते, एकोप्याने सगळे सण करते। परंतु हाच एक माणूस असा आहे का आमच्या गावामध्ये जातीय तीळ निर्माण करण्याचं काम करीत आहे।